हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण लिमिट्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये लक्षात घ्या सीईटी लेवल किंवा जेडब्ल्यू मेन्स लेवलचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले, बरोबर ना? तर लक्षात घ्या, या लेक्चरला आज आपण कंटिन्युटी हा पुढचा पॉइंट, पुढचा टॉपिक आज आपण स्टार्ट करतोय. तर बघा, जेव्हा आपण कंटिन्युटी हा टॉपिक बघतोय तेव्हा आपल्याला लिमिटचे सगळे कन्सेप्ट माहीत असले पाहिजे, बरोबर ना? म्हणजे एखाद्या फंक्शनचं लिमिट आपण एक्झिस्ट होतं असं कधी म्हणतोय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे बघा, मी जर असं इथं म्हटलं लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होतं. एक्झिस्ट म्हणजे काय, तर या लिमिटची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, फायनाईट असली पाहिजे. त्याबरोबर याचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट पण कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. तर आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय, बरोबर ना? आणि त्यानंतर आपण लिमिट ऑफ फंक्शन्स बघितलेलं आहे, बरोबर? म्हणजे डिफरंट फंक्शनचे लिमिट्स आपण बघितलेले आहेत. रूल्स किंवा आपण ते अल्जेब्रा ऑफ दॅट लिमिट्स आपण बघितलेलं आहे. दोन फंक्शनची ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल, तर आपण काय करतोय, प्रत्येकाचं सेपरेट लिमिट घेतोय. कॉन्स्टंटच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल असेल किंवा कॉन्स्टंटच्या पॉवरमध्ये एखादा फंक्शन असेल, तर आपण त्या कॉन्स्टंटच्या पॉवरमध्ये जिथं व्हेरिएबल आहे, जिथं फंक्शन आहे, त्या ठिकाणी आपण लिमिट घेतोय. आणि मग लिमिटचे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण त्या ठिकाणी यूज करतोय, बरोबर? आता मग तुम्हाला कंटिन्युटी बघायचं आहे. म्हणजे कंटिन्युटी म्हणजेच काय बघा, आपण त्याला कंटिन्युअस म्हणूया. एखादं फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल, त्या फंक्शनचा ग्राफ जर सलग येत असेल, म्हणजे कंटिन्युअस येत असेल, तर ते फंक्शन काय होतं, किंवा तो कर्व जो दिलेला, ज्या फंक्शनचा दिलेला आहे, ते फंक्शन काय होणार आहे, कंटिन्युअस होणार आहे. पण जर समजा त्या फंक्शनचा ग्राफ म्हणजे तुम्ही काढलात आणि तो जर कंटिन्युअस येत नसेल, मध्येच एखादा गॅप असेल, बरोबर, तर त्याला आपण कंटिन्युअस फंक्शन म्हणत नाही, बरोबर? मग त्याला आपण काय म्हणतोय, डिसकंटिन्युअस फंक्शन, किंवा दॅट फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. म्हणजे तुम्ही त्या फंक्शनचा जर ग्राफ काढलात तर त्याहूनही तुम्ही सांगू शकता, म्हणजे ग्राफवरून पण तुम्ही सांगू शकताय वेदर द गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ऑर नॉट. पण लक्षात घ्या, आता प्रत्येक वेळी आपल्याला ग्राफ काढणं तेवढं सोपं आहे का? समजा एखादा पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं असेल, तर त्या फंक्शनचा ग्राफ काढणं प्रत्येक वेळी शक्य आहे का? एखादं समजा तुम्हाला फंक्शन एफ ऑफ एक्स बाय जी ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे, बरोबर? एफ ऑफ एक्स रेस टू एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. मग अशा वेळी त्या फंक्शनचा ग्राफ आपल्याला काढता येईलच असं नाही. म्हणजे मग ग्राफवरून जे आपण कंटिन्युअस किंवा डिसकंटिन्युअस असं जे सांगतोय, मग त्यापेक्षा वेगळी काहीतरी मेथड आपण इथं बघणार. तर काय वेगळी मेथड आहे, तर त्या कंटिन्युटीसाठी सुद्धा आपल्याला लिमिटचाच कन्सेप्ट यूज करायचा आहे. म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय बघा, एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे, ते फंक्शन एक्स इज इक्वल्स टू ए ला, एक्स इज इक्वल्स टू ए या पॉइंटला कंटिन्युअस आहे किंवा नाही हे जर तुम्हाला सांगायचं असेल, तर बाळांनो सगळ्यात पहिला त्या फंक्शनचं लिमिट एक्स इज इक्वल्स टू ए ला एक्झिस्ट झालं पाहिजे. अगदी बेसिक आहे, व्यवस्थित ऐका. म्हणजे तुम्हाला फंक्शनची कंटिन्युटी जर तुम्हाला सांगायची असेल, तर तुम्हाला त्या फंक्शनचं त्या पर्टिक्युलर पॉइंटला लिमिट एक्झिस्ट होतं किंवा नाही हे सांगितलं पाहिजे. आता लिमिट एक्झिस्ट होतं किंवा नाही आपण कशावरून ठरवतोय, याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, फायनाईट. जर व्हॅल्यू फायनाईट असेल तर लिमिट एक्झिस्ट होतं, आणि जर व्हॅल्यू फायनाईट नसेल तर लिमिट एक्झिस्ट होत नाही, बरोबर ना? आणि एकदा लिमिट एक्झिस्ट झालं, त्याबरोबर तुम्हाला त्या फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोन्ही एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आणि त्याची व्हॅल्यू एफ ऑफ ए इतकी जर येत असेल, तर आपण ते फंक्शन त्या पर्टिक्युलर पॉइंटला कंटिन्युअस आहे असं म्हणतोय. म्हणजे काय झालं मला सांगा, मग एखाद्या फंक्शनची जर कंटिन्युटी तुम्हाला सांगायची असेल, तर परत तुम्ही कुठे येत आहे, लिमिट्स कडे येत आहे. म्हणजे कंटिन्युटी मध्ये तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला लिमिटचे कन्सेप्ट माहीत असणं खूप महत्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. लक्षात घ्या.
म्हणजे जर तुम्ही कंटिन्युटी बघताय आणि लिमिटचं काहीच म्हणजे तुम्हाला थेरी माहित नसेल, लिमिटचे काहीच तुम्हाला फॉर्म्युले माहित नसतील, तर बाळांनो तुम्ही कंटिन्युटी म्हणजे तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही. त्यामुळं कंटिन्युटीची सुरुवात करण्या अगोदर मी काय करतो बघा, या ठिकाणी लिमिट्स मध्ये जे फॉर्म्युले, जे रिझल्ट, महत्वाचे रिझल्ट जे आपण बघितलेले आहेत, ते रिझल्ट मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. ते रिझल्ट आपण परत एकदा डिस्कस करूया, कारण या रिझल्टचा यूज करूनच आपण एखाद्या फंक्शनची कंटिन्युटी आपण सिद्ध करणार आहोत, वेदर दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऑर नॉट. मग हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं का नाही, लिमिटची व्हॅल्यू काय आहे, लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट काय आहे, त्या फंक्शनचं त्या पर्टिक्युलर पॉइंटला लिमिट काय येतं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काढता आल्या पाहिजेत आणि त्यासाठीच तुम्हाला लिमिटमध्ये जे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. तर मग लिमिट्स मध्ये तुम्ही काय काय फॉर्म्युले बघितलाय बघा, तुम्हाला आठवतं का? अगदी बेसिक आहे, बेसिक फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले जेव्हा आपण कंटिन्युटीचे एक्झाम्पल्स बघूया, कंटिन्युटी मध्ये ज्या ज्या ठिकाणी जे फॉर्म्युले येतील लिमिट्सचे, मी ते फॉर्म्युले त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, कारण कंटिन्युटीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना लिमिटचे फॉर्म्युले जे येतील ते मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करेन किंवा साईडला त्या ठिकाणी लिमिटचे फॉर्म्युले लिहिणार पण आहे, बरोबर ना? तर बघा मग लिमिटचे कोणते फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत, ज्याच्यावरचे एक्झाम्पल्स पण आपण सोडलेले आहेत, बरोबर ना? म्हणजे जेडब्ल्यू मेन्स लेवलचे पण एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत, लक्षात घ्या. तर आता पहिला रिझल्ट इथं कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट वरती लिमिटचा काही परिणाम होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे हा कॉन्स्टंट पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, रॅशनल, इरॅशनल काही असेल, बरोबर ना? तर एक्स टेन्स टू एनी कॉन्स्टंट, म्हणजे इथला ए हा सुद्धा काही कॉन्स्टंट असू देत, तरी सुद्धा त्या लिमिटचं कॉन्स्टंट वरती काही परिणाम होत नाही. कारण कॉन्स्टंट वरती काही परिणाम होत नाही, कशाचाच काही परिणाम होत नाही, म्हणून तर आपण त्याला कॉन्स्टंट म्हणतोय ना. म्हणजे मग इथं तुम्ही समजा असं म्हटलात, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी के इज इक्वल्स टू अगेन के. टेन्स एक्स हा इन्फिनिटी कडे जाऊ देत किंवा एखाद्या फायनाइट नंबर कडे जाऊ देत, कॉन्स्टंट वरती काही परिणाम होत नाही, लक्षात घ्या. तर हा पहिला रिझल्ट आपण बघितला. त्याच्यानंतर आता इथून पुढचे जे रिझल्ट आहेत ना बाळांनो, हे रिझल्ट मात्र व्यवस्थित लक्षात घ्या, कारण यातले तुम्हाला बरेच रिझल्ट कंटिन्युटीचे एक्झाम्पल्स मध्ये यूज करायचे. बरेच रिझल्ट म्हणजे बरेच नाही, सगळेच रिझल्ट तुम्हाला माहितीच असले पाहिजेत, कारण या रिझल्टचा यूज करून तर आपण कंटिन्युटीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा मग काय पहिला रिझल्ट आहे, लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिव्हाइड बाय एक्स मायनस ए. एक्स ज्या कॉन्स्टंट कडे चालला त्याचाच डिफरन्स डिनॉमिनेटर मध्ये, सेम डिफरन्स न्यूमरेटर विथ सेम पॉवर, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ए असेल, तर त्या फंक्शनचं लिमिट किती येतं, एन ए रेस टू एन मायनस वन. या ठिकाणी एन काही असेल, तुम्ही त्याप्रमाणे बघा, न्यूमरेटर मध्ये सेम पॉवर असली पाहिजे आणि डिनॉमिनेटर मध्ये मात्र एक्स टेन्स टू ए चा डिफरन्स असला पाहिजे. आपण लिमिट्स मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काही काही एक्झाम्पल्स मध्ये आपण एक्स मायनस ए नी, वेर ए इज अ पर्टिक्युलर व्हॅल्यू, बरोबर ना, एक्स मायनस टू, एक्स मायनस थ्री असेल, एक्स मायनस फोर असेल, तर त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूजने आपण काय केलेलं, डिवाइड केलेलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, आणि मग आपण ते एक्झाम्पल पुढे सॉल्व्ह केलेलं आहे, बरोबर ना. तेव्हा बघा, दिलेलं जे लिमिट आहे, ज्या फंक्शनचं तुम्ही लिमिट घेताय ते या फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे, आणि मग आपल्याला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करता येतो. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं लिमिट्स तुम्ही बघितलंय. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये काय सांगण्यासारखं नाही, लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये इथं जो थिटा असेल तोच थिटा इथं असला पाहिजे डिनॉमिनेटर मध्ये, आणि दॅट व्हॅल्यू टेन्स टू काय असली पाहिजे, झिरो असली पाहिजे. म्हणजे इथं जो एक्स आहे, साइन ऑफ जो एक्स आहे तोच एक्स तुमचा डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे, आणि एक्स टेन्स टू काय पाहिजे, झिरो असलं पाहिजे. तर या लिमिट्स म्हणजे या फंक्शनचं लिमिट काय तर 1. असंच लिमिट एक्स टेन्स टू 0 tan x by x. आता तुम्ही यांचे रेसिप्रोकल जरी घेतला तरी सुद्धा त्याचा आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे, बरोबर ना. आणि बघा,
जर इथं 0/0चा फॉर्म असेल तर तुम्हाला आठवतं का बघा, आपण त्या ठिकाणी एल हॉस्पिटल रूल पण यूज केलेला आहे. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये त्या व्हॅल्यूज पुट करतोय, त्यावरून सुद्धा आपल्याला आन्सर मिळतं. म्हणजे काय झालं, तुम्हाला या ठिकाणी बघा ही ट्रिग्नॉमेट्रिक्सचे लिमिट्स तुम्हाला माहित असले पाहिजेत. त्याबरोबर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज पण तुम्हाला यूज करायचे आहेत. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जे काय तुम्ही फॉर्म्युले बघितलेले आहे ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत. ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित असले पाहिजेत. तुम्हाला इथं कुठल्या तरी एखाद्या एक्झाम्पल मध्ये, कुठल्या तरी एखाद्या स्टेप मध्ये तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. मग आता ट्रिग्नॉमेट्रीमध्ये किती फॉर्म्युले आहेत बघा. जर तुम्ही अगदी ट्रिग्नॉमेट्रीच्या सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही 9th पासून ट्रिग्नॉमेट्री शिकायला सुरुवात केलाय तेव्हापासूनचे जर सगळे फॉर्म्युले तुम्ही एकत्र लिहिलात तर भरपूर फॉर्म्युले होणार आहेत. मात्र तुम्हाला ते फॉर्म्युले जे आहेत तो कन्सेप्ट व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. सगळंच काही पाठ करत बसायचं नाहीये. तर जे फॉर्म्युले आहेत त्यातले जे मेन फॉर्म्युले आहेत, जसं 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला माहित पाहिजे, 1 प्लस कॉस थिटा, 1 मायनस कॉस 2 थिटा, 1 प्लस कॉस 2 थिटा, त्यानंतर साइन 2 थिटा असेल, कॉस 2 थिटा, टॅन 2 थिटा, साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा, टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे, बरोबर ना. त्यानंतर आपण साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी, साइन साइन कॉस कॉस, बरोबर ना. यांचं कन्वर्जन आपण म्हणजे प्रोडक्टचं कन्वर्जन ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कसं करतोय. त्याच्यानंतर कंपाऊंड अँगल्सचे फॉर्म्युले, साइन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी, टॅन ए प्लस बी चे फॉर्म्युले तुम्हाला माहित असले पाहिजे, ज्याचा यूज तुम्हाला इथं होणार आहे. लक्षात घ्या, मी हे का सांगतोय, कारण कंटिन्युटीसाठी तुम्हाला लिमिटचा कन्सेप्ट क्लिअर म्हणजे व्यवस्थित माहित असला पाहिजे. म्हणजे जर लिमिटचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर इथं कंटिन्युटीमध्ये तुम्हाला काही अडचण येत नाही. हे लिहून ठेवा, लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी. तर बघा, मग त्यानंतर ट्रिग्नॉमेट्री झालं. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बरेच फॉर्म्युले आहेत, बरेच रिझल्ट आहेत जे तुम्हाला या ठिकाणी यूज करायचे कंटिन्युटीचं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. त्याबरोबर आता एक्सपोनेन्शियल फंक्शनचं लिमिट्स, बरोबर, म्हणजे इथं काय लिमिट एक्स टेन्स टू 0 e रेस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स, काय तर लॉग ई. आता इथं या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर बघा, ई च्या पॉवर मध्ये जो एक्स आहे तोच एक्स डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे. अशी कंडिशन आपण ट्रिग्नॉमेट्री मध्ये पण बघितली आहे. जो साइनच्या थिटा असणार आहे तोच थिटा डिनॉमिनेटर मध्ये त्याच फॉर्म मध्ये असला पाहिजे. नसेल तर आपण मल्टिप्लाय डिवाइड करून ऍडजस्ट करतोय. एखाद्या नॉन झिरो कॉन्स्टंटनी आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय आणि ते आपण ऍडजस्ट करतोय, लक्षात घ्या. तर इथं काय आहे, ई च्या पॉवर मध्ये जो एक्स तोच एक्स डिनॉमिनेटर मध्ये असला पाहिजे. लिमिट एक्स टेन्स टू 0 e रेस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स, काय तर लॉग ए म्हणजे 1. नंतर लिमिट एक्स टेन्स टू 0 ए रेस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स, लॉग ए ग्रेटर दॅन 1. लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स डिवाइड बाय एक्स. या फॉर्म्युल्याचा पण यूज तुम्ही कंटिन्युटी मध्ये करणार आहे. तर बघा, लॉग 1 प्लस एक्स, इथं जो एक्स आहे तोच एक्स डिनॉमिनेटर मध्ये असेल तर याचं लिमिट किती येतं, लॉग ई. आणि लॉग ई म्हणजेच काय, 1, बरोबर. त्यानंतर लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू 1 बाय एक्स, म्हणजेच काय, फर्स्ट टर्म 1 आहे, सेकंड टर्मचा रेसिप्रोकल जर पॉवर मध्ये असेल तर त्याचं लिमिट किती येतं, ई येतं. तसंच इथं लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 प्लस 1 बाय एक्स. आता इथं सुद्धा या दोन्हीमध्ये कंडिशन त्याच आहे. काय कंडिशन्स आहेत बघा, फर्स्ट टर्म 1 असली पाहिजे आणि सेकंड टर्मचा रेसिप्रोकल त्याच्या पॉवर मध्ये असला पाहिजे. आता मग या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघा, तुम्हाला आठवतं काय, तुम्हाला जर समजा 2x प्लस 3 दिलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 2x तरी कॉमन घेतलाय किंवा 3 तरी कॉमन घेऊन तुम्ही फर्स्ट एंट्री काय केलाय, 1 कन्वर्ट केलाय. आणि मग फर्स्ट एंट्री 1, सेकंड टर्म जी काही असेल त्या सेकंड टर्मचा रेसिप्रोकल तुम्ही पॉवर मध्ये ऍडजस्ट केलाय बाळांनो. आणि आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, बरोबर ना. तर बघा, इथं तुम्हाला ऍडजस्टमेंट फक्त करायचे, फर्स्ट टर्म आणि सेकंडचा रेसिप्रोकल पॉवर मध्ये ऍडजस्ट करायचा. मग त्याचं लिमिट काय तर ई येतं. आणि त्याबरोबर लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 बाय एक्स इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 बाय एक्स रेस टू एन, वेअर दिस एन इज पॉझिटिव्ह इंटिजर. तर त्याची व्हॅल्यू काय येते, इज इक्वल्स टू 0 येते. म्हणजे टेन्स टू इन्फिनिटी जर व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे, बरोबर. आणि टेन्स टू 0 जर तो व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे. तर बघा, हे लिमिटचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहित असले पाहिजेत. हे सगळ्या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज इथं कंटिन्युटीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना करायचा आहे. तर मग या सगळ्या फॉर्म्युल्याचं डिस्कशन झालं. आता आपण नेमकं कंटिन्युटी म्हणजे काय
कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ऍट पर्टिक्युलर पॉइंट म्हणजे काय ते आता बघूया. आता बघा, आपण लिमिट ऑफ अ फंक्शन बघितलेलं आहे, बरोबर ना. लिमिट ऑफ अ फंक्शन एक्झिस्ट होतं म्हणजे काय, त्या फंक्शनची लिमिटची व्हॅल्यू फायनाईट यायला पाहिजे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, कंटिन्युटी ऑफ फंक्शन ऍट एक्स इज इक्वल्स टू ए म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. वेअर दिस ए इज अ कॉन्स्टंट, बरोबर ना. म्हणजे एक्स बरोबर कॉन्स्टंट या पॉइंटला त्या फंक्शनची आपल्याला कंटिन्युटी चेक करायची. म्हणजे तो फंक्शन कंटिन्युअस आहे तर काय आणि कंटिन्युअस नाही म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, सुरुवातीला एफ ऑफ एक्स इज द गिवन फंक्शन. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, जर ते स्टँडर्ड फंक्शन असेल, आपण जर त्याचा ग्राफ काढू शकत असू कंटिन्युअसली तर त्या फंक्शनला आपण कंटिन्युअस म्हणतोय. आणि ज्याचा ग्राफ आपण कंटिन्युअसली नाही काढू शकत त्याला आपण नॉट कंटिन्युअस म्हणतोय, म्हणजे डिसकंटिन्युअस. हे ग्राफ वरून झालं, बरोबर ना. मग इथं जेव्हा तुम्हाला थिओरिटिकली तुम्हाला ते सांगायचं आहे की ते फंक्शन त्या पर्टिक्युलर पॉइंटला कंटिन्युअस आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी कोणत्या कंडिशन्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत बघा. तर बाळांनो, सगळ्यात फर्स्ट कंडिशन जी आहे, दॅट this f of x is defined at x is equals to a. म्हणजे हा जो f of x आहे तो त्या पर्टिक्युलर पॉइंटला डिफाईन झाला पाहिजे. म्हणजे काहीतरी त्याची व्हॅल्यू फायनाईट यायला पाहिजे, बरोबर ना. म्हणजेच काय, f of x defined at x is equals to a means what, f of a is exist. एफ ऑफ ए काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे. आता एफ ऑफ ए एक्झिस्ट होणं म्हणजे जेव्हा तुम्ही त्या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी तो पर्टिक्युलर कॉन्स्टंट ठेवाल तेव्हा त्याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे, फायनाईट आली पाहिजे. म्हणजे तो एफ ऑफ ए एक्झिस्ट झाला. ही पहिली कंडिशन. त्यानंतर नंबर 2, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स हा सुद्धा काय झाला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे. आता मग आलात ना लिमिट मध्ये, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट झाला पाहिजे. याचा अर्थ काय होतो बघा, लिमिट एखाद्या फंक्शनचं एक्झिस्ट होणं म्हणजेच लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स, बरोबर ना. म्हणजे जर त्या फंक्शनचं लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट दोन्ही लिमिट जर सेम येत असतील तर आपण त्या फंक्शनचं लिमिट काय होतं, एक्झिस्ट होतं असं आपण म्हणतोय, बरोबर ना. ही झाली सेकंड कंडिशन. अँड व्हॉट इज द थर्ड कंडिशन, द थर्ड कंडिशन इज लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे, एफ ऑफ ए यायला पाहिजे. म्हणजे काय, एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर एफ ऑफ ए. म्हणजे एक्सच्या जागी ए ठेवल्यानंतर जे काय व्हॅल्यू येणार आहे तेच तुमचं लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स आलं पाहिजे. म्हणजे दोन्हीचा आन्सर सेम यायला पाहिजे. तर बघा, मग ह्या तीनही कंडिशन्स दिलेल्या फंक्शननं त्या पर्टिक्युलर पॉइंटला जर सॅटिस्फाय केल्या तर आणि तरच आपण ते दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे असं म्हणतोय. आता समजा या तीन पैकी कुठली तरी एखादी जरी कंडिशन जर सॅटिस्फाय होत नसेल, म्हणजे काय, समजा एफ ऑफ ए एक्झिस्ट होत नसेल, म्हणजे फायनाईट येत नसेल, किंवा लेफ्ट हँड राईट हँड लिमिट इक्वल येत नसेल, किंवा लिमिट एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स नॉट इक्वल्स टू एफ ऑफ ए, म्हणजे या तीन मध्ये कुठलीही एक जरी कंडिशन, ऍटलीस्ट वन कंडिशन नॉट सॅटिस्फाईज, देन दॅट फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. म्हणजे ते फंक्शन काय होतं, कंटिन्युअस होत नाही. आणि जेव्हा फंक्शन कंटिन्युअस नसतं तेव्हा बाळांनो आपण त्या फंक्शनला डिसकंटिन्युअस फंक्शन असं म्हणतोय. काय म्हणतोय आपण त्याला, डिसकंटिन्युअस फंक्शन. आता मग ही जी डिसकंटिन्युटी आहे ती डिसकंटिन्युटी आपण रिमूव्ह करू शकतोय. त्याचे फॉर्म्युले, त्याचे रिझल्ट, त्याचे वेगवेगळे मेथड्स आपण बघणार आहोत. पण अगोदर सुरुवातीला तुम्हाला हे लक्षात आलं का बघा, एखादं फंक्शन ऍट पर्टिक्युलर पॉइंट ए कंटिन्युअस आहे असं कधी म्हणतोय. सगळ्यात पहिला एफ ऑफ एक्स डिफाईन्ड ऍट एक्स इज इक्वल्स टू ए.
पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ऍट एक्स टेन्स टू ए एक्झिस्ट. हे लिमिट एक्झिस्ट म्हणजेच काय, लेफ्ट हँड राईट हँड लिमिट इक्वल असलं पाहिजे. आणि व्हॉट इज द थर्ड कंडिशन, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर काय असलं पाहिजे, एफ ऑफ ए असलं पाहिजे. या तीन कंडिशन दिलेलं फंक्शन जर सॅटिस्फाय करत असेल ऍट पर्टिक्युलर पॉइंट, देन वी से that f of x is continuous at x is equals to a. म्हणजे दिलेलं फंक्शन हे काय आहे, x is equals to a ला कंटिन्युअस आहे. आणि जर यातली एक जरी कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर आपण ते फंक्शन त्या पर्टिक्युलर पॉइंटला कंटिन्युअस नाही असं म्हणतोय, म्हणजेच ते फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. मी वारंवार तेच रिपीट करतोय, कारण का बघा, तुम्हाला इथं जेव्हा कंटिन्युटीकडे तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला लिमिट्स लागणारच आहे. त्यामुळे लिमिटचे फॉर्म्युले, लिमिटची थेअरी, लिमिट्स मध्ये जे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत ते एक्झाम्पल्स व्यवस्थित समजून घ्या. त्यामध्ये जरी काही तुमच्या डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकताय, बरोबर ना. तर हे कंटिन्युटीची थेअरी जर सुरुवातीच्या लक्षात आले असेल तर बघा, मग याची पुढची आणखी थेअरी, याचे रिझल्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.